नमस्कार. आज बघा आपण आपल्या संसदबाह्य राजकीय संघटनांचं राजकारण हा घटक बघणार आहोत. बघा हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला महिला, पर्यावरण, विज्ञान, आरोग्य, नागरी स्वातंत्र्य, शेतमजूर इत्यादी क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या संसदबाह्य राजकीय संघटनांचा उगम कसा झाला ते समजणार आहे. या संघटनांची उद्दिष्ट, कार्य व कार्यपद्धती तसेच या संघटनांचे सामर्थ्य व मर्यादा हे आपल्याला स्पष्ट करता येईल. बघा भारताची लोकशाही प्रक्रिया यथार्थपणे समजून घेण्यासाठी राजकीय पक्ष व दबावगट यांच्या कार्याप्रमाणेच संसदबाह्य राजकीय संघटनाचे कार्य देखील समजून घेतलं पाहिजे. तर बघा आपण थोडक्यात याची प्रस्तावना पाहूयात. कोणत्याही समाजामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी स्वरूपाच्या विविध समस्यांकडे पाहण्याचे भिन्न भिन्न मतप्रवाह असू शकतात. त्यातून बघा व्यक्ती आणि व्यक्तिगट यांचा संघर्ष निर्माण होतात. अशा प्रकारच्या संघर्षातून सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्याचे व समाजाची प्रगती साधण्याचे कार्य राजकारणाच्या माध्यमातून होते. राजकारण ही आधुनिक समाजातील एक फार मोठी प्रभावी ऐक्यवर्धक शक्ती आहे. तथापि बघा आधुनिक समाजातील समस्यांचं स्वरूप देखील अत्यंत गुंतागुंतीचं असल्यानं राजकीय प्रक्रियेमध्ये कार्य करणारे राजकीय पक्ष व दबावगट या साधनांमार्फत जनतेला राजकारणामध्ये परिणामकारकरित्या सहभागी होताच येते असं नाही. राजकीय पक्ष व दबावगट यांच्यावर अनेकदा समाजातील श्रेष्ठजन आणि मतलबी व्यक्तींचे प्रभुत्व प्रस्थापित होते. त्यामुळे बघा सामान्य जनांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे शासनाचं दुर्लक्ष होतं. सर्वसामान्य माणसाला या सर्व गोष्टींमुळे राजकारणाविषयी तिटकारा वाटू लागतो आणि त्यांच्या मनामध्ये वैफल्याची भावना निर्माण होते. अशा वेळी बघा राजकारण ही समाजातील ऐक्यवर्धक शक्ती न राहता उलट त्यामुळे समाजामधील फुटीर प्रवृत्ती वाढीस लागतात. अशा प्रकारची परिस्थिती केवळ भारतातच आहे असं नाही, तर ही जगात सर्वत्र हाच अनुभव या काळामध्ये येत असतो. बघा पारंपरिक राजकारणाच्या चौकटीमध्ये महिला, पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य, अंधश्रद्धा इत्यादींच्या संदर्भातील समस्यांचा फारसा गंभीरतेने यापूर्वी विचार झाला नव्हता. राजकीय पक्षांचे लक्ष प्रामुख्याने निवडणुका आणि सत्ता संपादन यांच्यावरच केंद्रित झालेलं असायचं. दबावगट त्यांच्या विशिष्ट हितसंबंधांचाच विचार करायचे. आर्थिक विकासाच्या पलीकडेही मानव जीवनाची गुणवत्ता वाढविण्याचा प्रश्न विशेष महत्वाचा असतो. त्यासाठी बघा व्यक्तीच्या जीवनावश्यक तसेच राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामध्ये मूलभूत परिवर्तन घडवून आणण्याची गरज असते. सत्ता संघर्षामध्ये गुंतलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी सामाजिक परिवर्तनाच्या कार्याकडे दुर्लक्षच केलेलं आहे. राजकारणाकडे पाहण्याचा संकुचित दृष्टिकोन हे याचे एक प्रमुख कारण आहे. संसदीय मार्गाने जलद रीतीने आर्थिक विकास देखील साधता येत नाही याची जाणीव झाल्यामुळे अविकसित देशातील विचारवंतांना आणि नेत्यांना साम्यवादाचं आकर्षण वाटू लागलं होतं. परंतु बघा पूर्व युरोपमध्ये साम्यवादाची पिछेहाट होण्याच्या अगोदरच गेली 20-25 वर्ष अविकसित व विकसनशील देशांच्या नेत्यांचा आणि जनतेचा साम्यवादाच्या बाबतीत भ्रमनिरास झालेला होता. या सर्वच कारणांमुळे जगातील अनेक विकसित व विकसनशील देशांमध्ये तसेच भारतामध्ये देखील संसदीय निवडणुकींच्या आणि सत्तेच्या संघर्षाच्या भोवऱ्यामध्ये न अडकता स्वतंत्र रीतीने सामाजिक परिवर्तनाचं कार्य करणाऱ्या अनेक स्वयंस्फूर्त संघटना विविध क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत. त्यांची राजकारणाकडे पाहण्याची संघटनांची दृष्टी व्यापक होती, कारण बघा त्या राजकारणाला मानवतेची बैठक प्राप्त करून देण्याचा मूलगामी दृष्टिकोन स्वीकारतात. आणि अशा प्रकारच्या संसदबाह्य संघटनांचा भारतामध्ये झालेला उदय त्यांच्या कामाचं स्वरूप, त्यांचं सामर्थ्य आणि मर्यादा यांचीच आज आपण या घटकामध्ये माहिती घेणार आहोत. तर सुरुवात करूयात
सर्वात आधी आपण संसदबाह्य राजकीय संघटनांचा उगम, त्यांची उद्दिष्ट आणि त्यांचे कार्य पाहणार आहोत. बघा, भारतामध्ये आज ग्रामीण व नागरी भागांमध्ये विविध पातळ्यांवर अनेक वीर उद्दिष्टांनी प्रेरित झालेल्या स्वयंस्फूर्त संघटना कार्य करताना दिसत असतात. बहुतांशी बघा त्यांचं जे नेतृत्व आहे तर त्यांचं नेतृत्व सुशिक्षित मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय युवक किंवा युवतींकडे असलं तरी त्या संघटना तळागाळातील सामान्य स्त्री पुरुषांच्या हितसंवर्धनासाठी झटत असतात. तसं पाहिलं तर बघा, अशा प्रकारच्या स्वयंस्फूर्त संघटनांना भारताच्या विविध राज्यांमध्ये दीर्घ परंपरा आहे. समाजाच्या उन्नतीसाठी ध्येयभावाने कार्य करणाऱ्या अनेक संघटना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, विशेषतः बघा 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये निर्माण झाल्या. तथापि या संघटना प्रामुख्याने मोठ्या शहरामध्ये कार्य करत असतात व त्यांचं कार्य हे सुशिक्षित मध्यमवर्गीयांपुरतच मर्यादित होतं. अर्थातच बघा, याला काही ठळक अशा प्रकारचे अपवाद देखील होते. 1920 मध्ये काँग्रेसचं नेतृत्व महात्मा गांधीजींकडे आल्यानंतर त्यांनी राजकीय चळवळीबरोबरच ग्रामोद्धार, अस्पृश्यता निवारण, स्त्रीमुक्ती, भंगीमुक्ती, कुष्ठरोग निवारण कार्य, खादी व ग्रामोद्योग, बुनियादी शिक्षण अशा विविध प्रकारच्या सामाजिक चळवळींना सुरुवात करून विशेषतः बघा ग्रामीण भागामध्ये त्यांनी सातत्याने कार्य करणाऱ्या संघटनांचं व कार्यकर्त्यांचं जाळं तयार केलं. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये हे कार्यकर्ते सहभागी जरी असले तरी प्रामुख्याने बघा त्यांनी आपलं लक्ष जे आहे ते महात्मा गांधीजींनी नेमून दिलेल्या रचनात्मक कार्यावर केंद्रित केलेलं होतं. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष अधिकारावर आल्यावर अशा प्रकारच्या विधायक कार्यांकडे कार्यकर्ते पुरेसे लक्ष देणार नाहीत अशी आशंका महात्माजींच्या मनामध्ये होती. केवळ बघा सत्तेच्या माध्यमातून देशाचा खरा विकास साधला जाऊ शकणार नाही अशी महात्मा गांधीजींची धारणा होती. यासाठीच काँग्रेस पक्षाचं विसर्जन करून त्यांचं रूपांतर एका स्वयंसेवी संघटनेमध्ये करावं असा देखील प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला होता. काँग्रेसमध्ये कोणत्याही राजकीय नेत्याला हा विचार न रुचल्यामुळे तो प्रत्यक्षात येऊ शकला नव्हता. परंतु बघा, महात्मा गांधीजींच्या निधनानंतर विधायक कार्यांमध्ये गुंतलेल्या त्यांच्या अनुयायांनी सर्व सेवा संघाची स्थापना केली आणि महात्माजींना अभिप्रेत असलेल्या सर्वोदय विचारसरणीच्या आधारानं सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला वाहून घेतलं. यातूनच पुढे बघा आचार्य विनोबा भावे यांनी भूदान व ग्रामदान या चळवळी उभारल्या. सर्वोदय चळवळीमध्ये काम करणाऱ्या विधायक कार्यकर्त्यांनी सरकारबरोबर संघर्षाची भूमिका ही केव्हाही घेतली नाही. किंबहुना बघा त्यांचं कार्य सरकारच्या आर्थिक नियोजनाच्या व इतर कार्यक्रमांशी पूरक अशाच प्रकारचं होतं. बघा, या ज्या संघटना वर्णन केलेल्या होत्या तर या संघटना राजकीय क्षेत्राशी संबंधित जरी असल्या तरी त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे ते कार्यक्षेत्र आणि राजकीय कार्यक्षेत्र यांच्यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक अंतर ठेवलेलं दिसतं. सत्तेच्या राजकारणापासून या संघटना दूरच होत्या. एवढ्या मर्यादित अर्थाने नव्हे तर सरकार बरोबर कोणत्याही प्रकारचा संघर्ष टाळून शक्य तर सरकारला सहकार्य करणे या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे देखील या संघटना राजकीय क्षेत्रापासून दूर होत्या. बघा, गेल्या 20-25 वर्षामध्ये निर्माण झालेल्या अनेक स्वयंस्फूर्त संघटना विविध प्रकारचे सामाजिक कार्य करत जरी असल्या तरी त्या सत्तेच्या राजकारणापासून दूर राहून देखील राजकीय क्षेत्राशी संबंधितच आहेत. या त्यांच्या विशेषत्वामुळे त्यांना संसदबाह्य राजकीय संघटना म्हटलं गेलं. स्वातंत्र्यानंतर बघा देशाच्या प्रगतीबद्दल आणि विशेषतः समाजातील दीनदुबळ्यांच्या कल्याणाबद्दल ज्यांनी अनेक स्वप्न उराशी बाळगलेली होती ती नंतरच्या 20-25 वर्षामध्ये भंग पावली. आर्थिक नियोजनाने देशाची प्रगती तर झालीच नाही
परंतु बघा त्याचा फायदा जो आहे तो गोरगरिबांना न मिळता धनिकांनाच अधिक प्रमाणात मिळाला. लोकसंख्येच्या वाढीबरोबरच देशातील निरक्षरता आणि दारिद्र्य यांचं देखील प्रमाण वाढलं. राजकीय क्षेत्रामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे हयात असेपर्यंत काँग्रेसमधलं जे धोरण आहे ते धोरण विषयक निर्णय मतैक्याच्या तत्वांना घेतलं जात असायचं. पंडितजींच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या मताला अनन्यसाधारण महत्व जरी असलं तरी पक्षांतर्गत आणि एकंदर देशामध्ये लोकशाही संकेत पाळण्यावर जास्त भर होता. काही प्रसंगी बघा सरकारचे निर्णय लोकशाही तत्वाशी विसंगत होते. उदाहरणार्थ 1959 साली केरळमध्ये लोकशाही मार्गाने अधिकारावर आलेल्या नंबूद्रिपाद यांच्या सरकारला बडतर्फ करून तेथे राष्ट्रपती राजवट आणण्यात आली होती. तर बघा अशा प्रसंगामुळे काँग्रेस पक्षाची भूमिका आक्रमक स्वरूपाची नव्हती तर बचावात्मक स्वरूपाची होती. 1967 मध्ये काँग्रेस पक्षाला सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जबरदस्त हादरा बसला होता. परंतु बघा इंदिरा गांधींनी आपल्या राजकीय कौशल्याने काँग्रेस पक्षांच्या हाती सत्ता कायम राखली. विशेषतः बघा इंदिरा गांधींच्या काळात केंद्रामध्ये सत्तेचं अत्यंत केंद्रीकरण झालं. विशेषतः आणीबाणीच्या काळामध्ये बघा आणीबाणीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर दडपशाहीच्या सत्राला सुरुवात झाली. देशातील हिंसाचाराचं प्रमाण वाढलं. देशातील राजकीय संस्थांच्या अवनतीला प्रारंभ झाला. काँग्रेस पक्षामध्ये व्यक्तिपूजेचे स्तोम निर्माण झाले. कायद्याचं अधिराज्य, नागरी स्वातंत्र्य, लोकशाही विकेंद्रीकरण या संकल्पनांना प्रत्यक्ष व्यवहारात फारसं स्थान राहिलं नाही. न्यायमंडळाची बांधिलकी यांसारख्या विचारांमुळे न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यामध्ये आलेली होती. भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये हा एक मोठाच पेचप्रसंग निर्माण झाला होता. राजकीय मतप्रणालींपेक्षा राजकारणामध्ये व्यवहारवादाला अधिक महत्त्व प्राप्त झालं होतं. राज्यकर्ते व प्रजा यांच्यामध्ये दुराव्याची भावना मोठ्या प्रमाणावर वाढू लागली. राज्यकारभारातील लोकांच्या सहभागाचं महत्त्व हे कमी झालं आणि त्यांच्या आशा आकांक्षांना राजकारणामध्ये दुय्यम स्थान प्राप्त झालं. बघा राजसत्तेवर जमीनदार, प्रभावी जाती आणि धनडांगे यांचं वर्चस्व दिसून येऊ लागलेलं होतं. राजकारणामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तींची देखील वाढ झाली होती. राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये तज्ज्ञ आणि नोकरशाही यांना अत्यंतिक महत्त्व प्राप्त झाल्याने जनतेचं परावलंबित्व वाढलं. स्थानिक पातळीपासून केंद्रीय पातळीपर्यंत ठिकठिकाणी सत्तेचे दलाल निर्माण झाले. सर्वच क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराला उत आला. भारतीय राजकारणातील या बिकट अवस्थेतून मार्ग काढण्यासाठी अपेक्षा विरोधी पक्षांकडून देखील करता येत नव्हती. कारण बघा तेही संसदीय निवडणुकांच्या चक्रामध्ये तितकेच अडकलेले होते. देशातील कामगार चळवळ दिशाहीन झाली होती. बुद्धिजीवी वर्ग सत्तेच्या आश्रयाने मिंधा बनला होता आणि डाव्या चळवळीचा मरगळ प्राप्त झाली होती. बघा या ज्या सर्व परिस्थिती आहेत या सर्व परिस्थिती इंदिरा गांधींच्याच राजकारणामुळे केवळ निर्माण झाली असं नाही. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काळाप्रमाणे साचत गेलेल्या अनेक समस्यांनी त्यांच्या काळामध्ये गंभीर स्वरूप प्राप्त केलं असे देखील आपल्याला म्हणता येईल. देशातील संसदीय लोकशाही आणि साम्यवादी चळवळ यांचं हे अपयश लक्षात घेऊन साधारणतः बघा 1962च्या सुमाराला देशातील अनेक संवेदनाक्षम तरुणांनी ठरीव राजकारणाची चाकोरी सोडून विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्याला सुरुवात केली. आणीबाणीपूर्व आणि नंतरच्या काळामध्ये अशा संघटनांची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. या संघटनांद्वारे अगदी तळाच्या पातळीवर कार्य करणारे अनेक कार्यकर्ते निर्माण झाले. स्थूल मानाने बघा या कार्यकर्त्यांनी 2 ठिकाणांहून प्रेरणा घेतल्याचं दिसून येतं. आणीबाणीच्या काळामध्ये सर्वोदय चळवळीमध्ये कार्य करणाऱ्या गांधीवादी कार्यकर्त्यांपैकी काहींना विधायक कार्यकर्त्यांना प्रसंगी
सरकारशी संघर्ष करावा लागला तरी तो केला पाहिजे असा दृष्टिकोन प्रथमच स्वीकारला. त्याचबरोबर बघा, नक्षलवादी चळवळीमध्ये कार्य करणारे काही तरुण नवमार्क्सवादी किंवा नवीन डाव्या विचार प्रणालींकडे आकर्षित झाले. या कार्यकर्त्यांनी देखील ग्रामीण भागामध्ये शेतमजुरांना, आदिवासींना सुसंघटित करण्याचं कार्य सुरू केलं. या सर्व संघटनांचा उद्देश म्हणजेच राजकीय सत्ता मिळवणे. बघा, निवडणुका लढवणे असं नसून देखील त्या राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या विचारांचा ठसा निश्चितपणे उमटवू इच्छितात, किंबहुना आपली समाज परिवर्तनाबाबतची उद्दिष्ट राज्याने स्वीकारावी व प्रत्यक्षात आणावी, त्यासाठी त्या जनमत सुसंघटित करून चळवळ उभारतात. या दृष्टिकोनातूनच त्यांना संसदबाह्य राजकीय संघटना असं म्हणता येईल. या संघटना बघा, इतक्या विविध क्षेत्रामध्ये कार्य करत होत्या की त्यांचं वर्गीकरण समाधानकारक रीतीनं करता येणं शक्यच नव्हतं. तर बघा, स्थूलमानाने या संघटना कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करत होत्या तर बघा, पर्यावरण, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान, दलित, आदिवासी, भटके आणि विमुक्त, शेतमजूर, शेती व ग्रामीण विकास, लघु उद्योग, पाणी पुरवठा व पाणी वाटप, गृहनिर्माण, स्त्रीमुक्ती, नागरी स्वातंत्र्य, ग्राहक संरक्षण, व्यसनमुक्ती आणि न्याय, बालकल्याण, अनाथ, अपंग आणि यांचं पुनर्वसन, धरणग्रस्त व इतर विस्थापितांचं पुनर्वसन, साक्षरता प्रसार, बांधील मजुरांचं पुनर्वसन, लोककला, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वयंस्फूर्त संसद, राजकीय संघटनांबद्दलचे संशोधन व प्रचार इत्यादी. बघा, देशामध्ये सुमारे 20,000 स्वयंस्फूर्त संघटना कार्य करत होत्या असा एक अंदाज होता. बघा, यातल्या सर्वच संघटनांना अर्थातच संसदबाह्य राजकीय संघटना म्हणता येत नाही. तथापि बघा, गेल्या काही वर्षांमध्ये यांच्यापैकी अनेक स्वयंस्फूर्त संघटना तशाच प्रकारचे रूप घेत आहेत असं म्हणता येईल. त्यानंतर आता आपण पर्यावरणाविषयी माहिती घेऊयात. बघा, भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाबरोबरच पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या होत्या. या समस्यांची सुरुवात जी आहे ती सुरुवात ब्रिटिश काळापासूनच झालेली असली तरी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या समस्यांचं स्वरूप हे गंभीर स्वरूप होतं. आज त्याचं प्रमाण अधिक जाणवत होतं. आर्थिक विकासासाठी हाती घेतलेल्या कार्यक्रमांबरोबरच बघा, जंगल संपत्ती, खनिज संपत्ती यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला. वीज निर्मिती आणि प्रगत शेती, मोठी धरणं बांधली जाऊ लागली. मोठी आण्विक शक्ती केंद्र देखील उभारण्यात येऊ लागली. औद्योगिक शहरांच्या वाढीबरोबरच बकाल वस्त्यांची देखील वाढ झाली आणि या सर्व कारणांनी हवेतील व पाण्यातील प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आणि पर्यावरण संबंधीच्या गंभीर स्वरूपाच्या समस्या निर्माण झाल्या. बघा, प्रत्येक देशाची भौगोलिक परिस्थिती, तेथील हवामान, लोकांची जीवन पद्धती या वेगवेगळ्या असल्याने देश परत्वे पर्यावरण विषयक प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते स्वरूप वेगळं असणं स्वाभाविकच होतं. ब्रिटिशांनी भारतातील जंगल संपत्तीचा उपयोग व्यापारी कारणासाठी सुरू केलेला होता आणि त्या निमित्तानं त्यांनी जंगल व जंगल संपत्ती याविषयीचे कायदे केले. आदिवासींचं जीवन प्रामुख्याने जंगल संपत्तीवर अवलंबून होतं आणि या संपत्तीच्या उपयोगाबद्दल त्यांनी काही बंधनं स्वेच्छेने स्वीकारलेली होती. ब्रिटिशांनी कायदे करताना त्यांची दखल न घेतल्यानं बिहारमध्ये संथाल आदिवासींनी बंड पुकारलं. बघा, आजच्या झारखंड चळवळीची सुरुवात असं त्याला म्हणता येईल. बिहारच्या नवजीवन महामंडळाने साल वृक्षांची तोड करून सागाची लागवड करण्याचं देखील धोरण स्वीकारलं. तेव्हा बघा, तेथील आदिवासींनी त्याला प्रचंड विरोध केलेला होता. साल वृक्षामुळे आदिवासींना भरण पोषणासाठी अनेक पदार्थ मिळू शकतात. या उलटच बघा, सागाला फक्त व्यापारी महत्व होतं. 1980 मध्ये
गुआ या ठिकाणी झालेल्या दंगलीमध्ये 13 आदिवासी व 3 पोलीस मारले गेले होते. 1973 मध्ये गढवालमध्ये सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं जे चिपको आंदोलन होतं, ते चिपको आंदोलन मात्र अहिंसात्मक रीतीने चालवलेलं होतं. ठेकेदारांनी वृक्षाची चालवलेली प्रचंड तोड थांबवण्यासाठी वृक्षांभोवती विखळा घालून त्यांना चिकटून राहण्याचं अभिनव तंत्र तेथील स्त्रियांनी वापरलेलं होतं. म्हणूनच बघा त्याला चिपको आंदोलन असं नाव पडलं होतं. या आंदोलनातून बघा पुढे दारिद्र्य आणि बेकारी यांच्या निवारणासाठी व मद्यपान निषेधाची चळवळ देखील सुरू होऊन मुळातील चळवळीला व्यापक अधिष्ठान मिळालं. कर्नाटकामध्ये निलगिरी वृक्षांच्या लागवडी विरुद्ध असिको चळवळ देखील अशाच रीतीने सुरू झाली. बघा निलगिरीच्या लागवडीने फक्त रेयॉन व कागद उद्योगधंद्याला मदत होते, परंतु बघा त्यांचा जनावरांना चाऱ्यासाठी व जळण्यासाठी उपयोग होत नाही. तसेच निलगिरीमुळे कस कमी होऊन इतर झाडांना पुरेसे पाणी देखील मिळत नाही अशी देखील तक्रार होती. कर्नाटकामध्ये बिर्लांनी हरिहर पॉलीफॉर्मवर हा मोठा प्रकल्प राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्याने करण्याची योजना आखली. त्याला बघा ही जी कारणं होती, ही या कारणांमुळेच विरोध मोठ्या प्रमाणात झालेला होता. वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच जंगलतोड देखील मोठ्या प्रमाणात झालेली होती. तसंच कारखान्यांनी बाहेर फेकलेले जे दूषित रसायन पदार्थ आहेत, त्या पदार्थांमुळे नद्यांचं देखील प्रदूषण होत होतं. कर्नाटकामध्ये याबाबत प्रतिकार करण्यासाठी तुंगभद्रा परिष्वरा समिती, पश्चिमी घाट बचाव समिती यांसारख्या लहान मोठ्या अनेक संघटना कार्य करत होत्या. वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच खनिज संपत्तीची देखील मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी होत होती. बिहारमधील छोटा नागपूर, संथाळ, परगणा या ठिकाणी याबाबत मोठी चळवळ चालू होती. याचं मुख्य कारण म्हणजे बघा की सर्व खनिज संपत्तीचा उपयोग त्या विभागाच्या विकासासाठी होतच नाही. ओरिसातील गंधमर्घन टेकड्यांवर भारत ॲल्युमिनियम कंपनीने चालवलेल्या बॉक्साईटच्या खाणकामाबद्दल तेथील आदिवासींनी आंदोलन उभारलेलं होतं आणि या खाणींमुळे तेथे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली होती आणि त्याचा विपरीत जो परिणाम आहे, तो परिणाम महानदीच्या उपनद्यांवर झालेला होता. उत्तर प्रदेशामध्ये डेहराडून येथे चुनखडींच्या खाणींना असाच विरोध होत होता. उद्योगधंद्यांना वीज पुरवण्यासाठी आणि शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर अनेक राज्यातून मोठ्या धरणांचे प्रकल्प हे हाती घेण्यात आले होते. बघा तथापि ज्यांची जमीन पाण्याखाली जाते त्या विस्थापितांचं पुनर्वसन करण्याची व त्यांना पुरेशा प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची काळजी घेतली जात नव्हती. धरणाखाली जाणारी गावं, विस्थापितांची संख्या यांचा विचार करता अनेकदा असं देखील दिसून आलं की मोठ्या धरणांमुळे होणाऱ्या फायद्यांपेक्षा नुकसानच अधिक होत होतं. महाराष्ट्रामध्ये बघा कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न दुर्लक्षितच राहिले. त्यानंतर श्री बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांची चळवळ उभी राहिली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला धरणग्रस्तांच्या प्रश्नांचा विचार करणं भाग पडलं. बिहारमध्ये बघा कांचीजवळ कोयल कोरा प्रकल्पाच्या बाबतीत तेथील आदिवासी जमिनीसाठी जमीन अशी मागणी करून दीर्घकाळ लढा दिलेला होता. बघा गुजरातमध्ये नर्मदा नदीवर होणाऱ्या सरदार सरोवर या धरण प्रकल्पाविरुद्ध देखील गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या 3 राज्यामध्ये मोठं आंदोलन उभं राहिलं होतं. त्यामुळे बघा विशेषतः श्रीमती मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदा धरणग्रस्त समितीने आदिवासींना संघटित करून या प्रश्नांकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि या आंदोलनामुळे एक गोष्ट महत्वाची दिसून आली, ती अशी की अनेकदा अशा प्रकारचे प्रकल्प पुनर्वसन, पर्यावरण व इतर अनेक तांत्रिक मुद्द्यांचा पुरेशा प्रमाणात विचार न करता राजकीय कारणांसाठी घाईगर्दीने पुढे रेटले जातात आणि त्यामुळे बघा
धरणापासून होणाऱ्या लाभ हानीचा काळजीपूर्वक विचार केला जात नाही. विकास प्रकल्पाच्या नावाखाली भारतात दरवर्षी किमान 1.5 लाख हेक्टरावरील जंगले नष्ट होतात. शिवाय बघा, धरणांमुळे परकीय कर्जाचा बोजा फार मोठ्या प्रमाणात वाढला होता. केरळमध्ये पालघाट जिल्ह्यातील सायलेंट व्हॅली शांतदरी प्रकल्पाला केरळ शास्त्र साहित्य परिषदेने जोरदार विरोध केलेला होता. कालांतराने त्यातून मोठी चळवळ उभी राहिली आणि अखेरीस सरकारला तो प्रकल्प मागे घ्यावा लागला. नद्यांच्या काठी उभारण्यात येणाऱ्या रासायनिक आणि रेयॉन सारख्या कारखान्यांमुळे नद्यांचे पाणी दूषित होते व मच्छीमारांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होतो. गोव्यामध्ये जुआरी कालिकतामध्ये माऊर या नद्यांची उदाहरणं या संदर्भात देण्यात येते. बघा, या ठिकाणी मच्छीमारी संघटनांनी मोठी आंदोलनं केली होती. देशामध्ये ठिकठिकाणी उभारल्या जाणाऱ्या मोठ्या आण्विक आणि औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांमुळे पर्यावरण व स्थलांतराबद्दल काही प्रश्न निर्माण झालेले होते. बघा, कर्नाटकात मधले कैगा आण्विक प्रकल्प, पूर्व उत्तर प्रदेशातली श्रीगौरी औष्णिक प्रकल्प, ओडिसातला बली आपाल क्षेपणास्त्र चाचणी केंद्र या ठिकाणी बघा स्थानिक लोकांनी या प्रकल्पांना तीव्र विरोध केला. 1984 मध्ये भोपाळ येथे युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेडच्या रासायनिक खत कारखान्यांमध्ये वायू गळतीमुळे झालेल्या भीषण दुर्घटनेत भोपाळ शहरामध्ये शेकडो लोकांचे बळी गेले. या दुर्घटनेमुळे भारतामध्ये पर्यावरण संबंधीच्या समस्यांचा अधिक गांभीर्याने विचार होऊ लागला. अनेक स्वयंस्फूर्त संघटना, विचारवंत, लेखक, कवी, कायदेतज्ञ, कलाकार या निमित्ताने एकत्र आले. होशंगाबाद येथील किशोर भारती या संघटनेने यामध्ये पुढाकार घेऊन पीडितांना मदतीचा मोठा आधार दिला. पर्यावरण दूषित झाल्यानं अनेक ऐतिहासिक वास्तू आणि सुंदर कलाकृतींना धोका देखील निर्माण झालेला होता. पर्यावरणाचं रक्षण करू इच्छिणाऱ्या संघटनांनी या बाबतीत अनेक नगरांमध्ये आघाडी उघडली होती. मथुरा तेल शुद्धीकरण कारखान्यामुळे ताजमहलला निर्माण झालेला धोका दूर व्हावा यासाठी बघा इंडियन हेरिटेज सोसायटीने खूप प्रयत्न केलेले होते. देशातील मुंबई, मद्रास, कलकत्ता व दिल्ली या 4 प्रमुख महानगरांमध्ये तेथे झालेली बकाल वाढ रोखण्यासाठी नागरिकांनी समित्या स्थापन केलेल्या होत्या आणि अशा रीतीने भारतामध्ये पर्यावरण रक्षणासाठी अनेक संसदबाह्य राजकीय संघटना स्थापन झालेल्या असल्या तरी या सर्व संघटना अजून एकत्रित येऊन पर्यावरणासंबंधी सरकारला निश्चित भूमिका घेण्यास भाग पाडू शकलेल्या नव्हत्या. पश्चिम जर्मनीतील ग्रीन पार्टीने ज्या प्रकारचा प्रभाव पाडला तसा प्रभाव भारतातील या संघटना पाडू शकलेल्या नव्हत्या. तथापि बघा, पाश्चिमात्य देशांप्रमाणेच विकासाचा जो नमुना भारताने स्वीकारला त्याविषयीचे मूलभूत प्रश्न या संघटनांनी उपस्थित केलेले होते असं म्हणता येईल. यानंतर बघा, आता स्त्रीमुक्ती बघूयात. बघा, भारतीय राजकारणामध्ये महात्मा गांधींच्या जाणीवपूर्वक प्रयत्नामुळे स्त्रिया भाग घेऊ लागलेल्या होत्या. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये विशेषतः बघा 1970च्या नंतरच्या कालखंडामध्ये स्त्रियांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता अनेक संसदबाह्य राजकीय संघटना स्थापन झालेल्या दिसतात. यामध्ये बघा गांधीवादी आणि समाजवादी महिलांचा पुढाकार होता. हैदराबाद 1975 मध्ये जागतिक महिला संघटना स्थापन झाली. याच सुमाराला बघा औरंगाबाद या ठिकाणी स्त्री समता सैनिक संघटना स्थापन झालेली होती. यातील पहिल्या संघटनेवर एंगेल्सने स्त्रियांच्या समाजातील गौण स्थानाबद्दल मांडलेल्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. बघा, दुसऱ्या संघटनेने स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना जातीयवादावर विशेष टीका केली. आणीबाणीच्या काळामध्ये म्हणजेच 1975 ते 77 दरम्यान बघा देशातील महिला संघटनांमध्ये वैचारिक मंथन सुरू होतं. आणीबाणीनंतर आणखी अनेक महिला संघटना स्थापन देखील झाल्या आणि त्यांचं कार्य बघा प्रामुख्याने मुंबई, दिल्ली, मद्रास, पुणे, पाटणा
अहमदाबाद यांच्यासारख्या मोठ्या नगरांमध्ये सुरू झालं होतं. या संघटनांमध्ये साधारणतः बघा सुशिक्षित मध्यमवर्गीय महिलांचा समावेश होता. स्त्रियांच्या संघटनांनी स्वतंत्रपणे आपल्या प्रश्नासंबंधीचे लढे उभारावे व आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून धरावं की कामगार संघटना आणि इतर क्रांतिकारी संघटनांशी हात मिळवणी करून आपलं कार्य करावं याबाबत या संघटनांमध्ये अंतर्गत चर्चा सुरू होती. आणि साधारणतः बघा या दोन्ही मतांचा प्रभाव स्त्री संघटनांवर पडलेला दिसून येतो. 1978 मध्ये मुंबईत समाजवादी विचारांच्या व स्त्री मुक्तीचा पुरस्कार करणाऱ्या महिलांची पहिली परिषद भरली. 1979 ते 80 नंतर महिला संघटनांनी हुंडाबळी आणि पोलिसांचे स्त्रियांवर होणारे अत्याचार याबद्दल चळवळ सुरू केली. घरकाम करणाऱ्या तसेच झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या स्त्रियांना सुसंघटित करण्याचे देखील प्रयत्न सुरू होऊ लागले होते. वृत्तपत्रातून या संघटनांच्या कार्याला प्रसिद्धी मिळू लागली. तसा त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होऊ लागला. परंतु बघा त्याचबरोबर उजव्या विचारसरणीच्या महिलांनी देखील आपल्या संघटना स्थापन केल्याचं दिसून आलं. हुंडाबळी किंवा पोलिसी अत्याचार यांच्या विरुद्ध कितीही आवाज उठवला तरी न्यायालयामध्ये या गोष्टी सिद्ध करणं हे अतिशय अवघड असायचं. असा देखील अनुभव या संघटनांना येऊ लागला. तसेच बघा पोलिसी अत्याचारासारखे प्रश्न राजकीय पक्षांनी देखील संसदेमध्ये मांडायला सुरुवात केली होती. या सर्व कारणांमुळे या प्रश्नासंबंधीचा महिला संघटनांचा प्रारंभीचा उत्साह हा कमी झाला. मोर्चे, निदर्शने, सभा इत्यादी नेहमीच्या प्रचार तंत्राबरोबर महिला संघटनांनी कलापथक, पथनाट्य इत्यादी माध्यमांचा देखील प्रभावीपणे उपयोग केलेला आहे. महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती संघटनेने मुलगी झाली हो अशासारख्या मुक्त नाट्याद्वारे महाराष्ट्रावर स्त्रियांच्या प्रश्नांकडे समाजाचं लक्ष वेधून घेतलं. बघा स्त्रियांच्या काही संघटनांनी इतिहास काळामध्ये स्त्रियांनी गाजवलेल्या पराक्रमासंबंधीचे दाखले देऊन तसेच पौराणिक कथांना वेगळाच अर्थ देण्याचा प्रयत्न करून स्त्रियांच्या चळवळीला एक आणखी परिमाण प्राप्त करून दिलं. तेलंगणातील भूमिहीन मजुरांचे लढे व चिपको आंदोलन यांच्यातील स्त्रियांच्या सहभागाचं वर्णन करताना अशा प्रकारच्या ऐतिहासिक व पौराणिक कथांचा परिणामकारक रीतीने उपयोग व्हायचा. समाजवादी व साम्यवादी विचारांच्या महिलांनी महागाई विरोधी आघाडी उघडून मुंबई शहरामध्ये वारंवार निदर्शनं केली व महागाईमुळे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईमुळे मुख्यतः बघा महिलांना कसा त्रास होतो यांच्याकडे सर्वांचं लक्ष अनेकदा वेधून घेतलं. 1985 मध्ये शहाबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मुस्लिम स्त्रियांच्या पोटगी हक्काबद्दलचा ऐतिहासिक निर्णय रद्द करण्यासाठी काँग्रेस सरकारने कायद्यामध्ये दुरुस्ती घडवून आणली. त्याची बघा तीव्र प्रतिक्रिया महिला संघटनांमध्ये उमटली. तसंच 1987 मध्ये राजस्थानातील देवराला या ठिकाणी सतीची घटना घडल्यानंतर देखील महिला संघटनांनी सती प्रथेविरुद्ध आवाज उठवला. भारतातील महिलांच्या संसदबाह्य राजकीय संघटना अशा प्रकारे कार्य करत असताना ग्रामीण भागातील तसेच निरक्षर स्त्रिया अद्यापही या संघटनांपासून दूरच आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. जोपर्यंत बहुसंख्य स्त्रियांना या संघटना आपल्याकडे आकृष्ट करू शकत नाही तोपर्यंत कुटुंब नियोजन, स्त्रियांच्या शिक्षण व आरोग्य या संबंधीच्या त्यांच्या कार्याला वेग येणार नाही. आता आपण आरोग्य पाहूया. बघा आरोग्याची काळजी आणि औषधांचा वापर याबाबत भारतामध्ये पुरातन परंपरा होती. बघा ग्रामीण भागामध्ये रानपाला, वनस्पती आणि गावठी औषधांचा वापर केला जातो व त्याविषयीचं जे ज्ञान आहे ते ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला मिळत असतं. या ज्ञानानेच आयुर्वेदामध्ये रूपांतर झालेलं दिसतं. पूर्वी बघा राजदरबारी राजवैद्य असत आणि सामान्य लोकांसाठी इतर वैद्यांची मदत मिळत असायची. मुघल साम्राज्याच्या उदयाबरोबर
युनानी औषधोपचाराची पद्धत ही देखील काही ठिकाणी लोकप्रिय झाली. अनेक ठिकाणी हकीम अशा प्रकारची औषध योजना करत असायचे. ब्रिटिशांच्या आगमनानंतर ख्रिश्चन मिशनऱ्यांनी पाश्चात्य ॲलोपॅथिक चिकित्सेचा प्रसार सुरू केला व ही पद्धत लवकरच लोकप्रिय झाली. त्यामुळे आयुर्वेद आणि युनानी चिकित्सा पद्धत मागे पडल्या. सामान्य माणसाला सुलभ आणि स्वस्त रीतीने मिळणारी औषधांची सोय अशाच रीतीने मागे पडली. महात्मा गांधीजींनी या गोष्टीचं मर्म ओळखूनच निसर्गोपचार, योग आणि शाकाहार यांचा प्रसार सुरू केला. ब्रिटिशांनी साधारणतः जिल्ह्याच्या ठिकाणी नागरी इस्पितळांची स्थापना करून आरोग्य सेवेची सोय केली. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ग्राम पातळीपर्यंत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याची योजना आखण्यात आली. तरी देखील बघा आज भारतामध्ये सर्वत्र सुलभ आणि परवडणाऱ्या खर्चात औषधोपचारांची सेवा उपलब्ध झालेली नाही. या बाबतीत भारतातील परिस्थिती अत्यंत मागासलेल्या देशासारखीच आहे. याचा अर्थ देशामध्ये उत्तम वैद्यकीय तज्ञ, शल्य विशारद यांची कमतरता आहे असं नाही. बघा केरळ आणि पंजाब सारख्या राज्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी अधिक चांगल्या रीतीने उपलब्ध होत आहेत, तर उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यामध्ये वैद्यकीय सेवेचा दर्जा निकृष्ट आहे असं म्हणता येईल. भारतामधील आरोग्याचा प्रश्न हा अनेक घटकांशी निगडित आहे. अफाट दारिद्र्य आणि बेरोजगारी यांनी देशातील 40% अधिक लोकांना पोटभर अन्न मिळत नाही. ज्यांना बघा पुरेसे अन्न मिळतं त्यांचा देखील आहार चौरस, संतुलित व पोषण मूल्यांनी युक्त असा नाही. जीवनसत्वांच्या अभावी अनेक व्यक्तींना कोणते ना कोणते तरी आजार असतातच. सर्वसामान्य भारतीय माणसाच्या आहारामध्ये प्रथिनांचा अभाव असतो. गोरगरिबांना दूध मिळत नाही. त्यांच्या अन्नपदार्थात पालेभाज्या व इतर भाज्यांचा समावेश देखील नसतो. या कारणांमुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांची चांगली शारीरिक वाढ होत नाही आणि त्यामध्येच बघा कार्यशक्ती पुरेशा प्रमाणात नसते. शुद्ध पिण्यायोग्य पाणी देखील बहुतांश खेडेगावांमध्ये वर्षभर हमखासपणे मिळण्याची सोय नाही. त्यामुळेच साथीच्या रोगांचा जो प्रसार आहे तो प्रसार झपाट्याने होत असतो. 1960 नंतर आरोग्य क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या स्वयंस्फूर्त संघटनांची वाढ होऊ लागलेली होती. देशामध्ये जवळजवळ 5000 स्वयंस्फूर्त संघटना या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. बघा अनेकदा या संस्था, संघटना वैद्यकीय उपचार किंवा आरोग्य सेवा, शिबिर, कान, नाक, घसा तसेच नेत्रचिकित्सा शिबिरे देखील भरवली जातात. कुटुंब कल्याण शिबिरांचं आयोजन देखील केलं जातं. अलीकडच्याच काळामध्ये बघा काही डॉक्टरांच्या संघटना देखील या बाबतीत जाणीवपूर्वक सहभाग घ्यायला सुरुवात केलेली आहे. धार्मिक तसंच सामाजिक संघटना या क्षेत्रात देखील कार्य करत आहेत. मदर तेरेसांपासून ते डॉक्टर रजनीकांत आरोळे यांच्यापर्यंत अनेक मान्यवर व्यक्तींची नावं या संदर्भात आपल्याला सांगता येतील. बाबा आमटे यांचं नाव कुष्ठरोग सेवेबाबत बघा आदराने घेतलं जातं. त्यानंतर बघा कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणावर नेत्रचिकित्सा शिबिरं आयोजित केली जातात आणि डोळ्यांवर शस्त्रक्रिया देखील केली जाते. अशाच पद्धतीने आरोग्य सेवेच्या क्षेत्रामध्ये अनेक संघटना जरी कार्य करत असल्या तरी अजून देखील त्या एकत्रित कार्य करू शकत नाही. त्यामुळे शासकीय धोरणांवर त्यांचा पाहिजे त्या प्रमाणावर परिणाम होत नाही. विविध विचार प्रणालींचे लोक या क्षेत्रामध्ये कार्य करत असल्यामुळे त्यांच्यात एक वाक्यता होणं देखील कठीण आहे. केरळ शास्त्र साहित्य परिषदेचं नाव या संदर्भात अपवादात्मक म्हणून सांगता येईल. सामान्य माणसांपर्यंत प्राथमिक स्वरूपाचं वैद्यकीय ज्ञान नेण्याचा या संघटनेने जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे. मद्यपान, धूम्रपान आणि इतर अंमली पदार्थांच्या बाबतीत व्यसनाधीनता भारतीय समाजात विशेषतः युवक वर्गामध्ये वाढत आहे. काही संघटनांनी मोठ्या शहरातून याबद्दल मोहीम देखील उघडलेली आहे. परंतु बघा अखेरीला आरोग्याचा प्रश्न
हा सामाजिक व आर्थिक न्यायाच्या प्रश्नांशी निगडित असल्याची व्यापक जाणीव समाजामध्ये निर्माण झाल्याखेरीज या संघटनांचे प्रयत्न अपुरे पडतील. त्यानंतर आहे आता विज्ञान आणि तंत्रज्ञान. बघा, जगातील इतर अनेक नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या देशांप्रमाणेच भारताने देखील विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीनं देशाचं आधुनिकीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. परंतु बघा, कालांतराने विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्यानं देशाच्या विकासाचे सर्वच प्रश्न सुटू शकत नाही याची जाणीव होऊ लागलेली होती. आणि यातूनच विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये कार्य करणारे अनेक संसदबाह्य संघटनांचा 1970च्या सुमाराला उदय झाला. तसं पाहिलं तर बघा, पाश्चात्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाने भारताचा विकास होणार नाही, उलट अधोगतीच होईल, असं मत महात्मा गांधीजींनी 1909 मध्ये लिहिलेल्या हिंद स्वराज्य या छोटेखानी पुस्तकात व्यक्त केलेलं होतं. बघा, आपल्या आयुष्यामध्ये या मताचा जो प्रसार आहे तो त्यांनी हिरिरीने केलेला होता. त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी भारताच्या विकासामध्ये देशी विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल याचे अनेक प्रयोग देखील केले. पारंपरिक चरख्यामध्ये त्यांनी बदल घडवून आणला आणि खादी व ग्रामोद्योगांना नवीन दिशा दिली. ग्रामीण भागातील कारागिरांच्या मनामध्ये गमावलेला आत्मविश्वास जागृत करण्याचा हा एक मार्ग होता. खादी व ग्रामोद्योगाला उत्तेजन देण्याचं धोरण स्वतंत्र भारतातील सरकारने स्वीकारलं. तरी देखील बघा, महात्मा गांधींचा त्या संदर्भातील मूलगामी दृष्टिकोन मात्र राज्यकर्त्यांनी कधीच स्वीकारला नाही. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ज्या संघटना आता कार्य करत आहेत त्यामध्ये साधारणतः 3 प्रमुख प्रवाह सांगता येतील. बघा, पहिला प्रवाह म्हणजेच जनवादी विज्ञान आंदोलनाचा. यामध्ये साधारणतः डावे मार्क्सवादी विचाराचे लोक कार्य करत असायचे. दुसरा प्रवाह म्हणजे समुचित तंत्रज्ञानाचा. यामध्ये गांधीवादी समाजवादी विचारांचे तसेच युरोपमधील मध्यमगामी तंत्रज्ञान चळवळीचा प्रभाव असलेले लोक. आणि तिसरा प्रवाह म्हणजेच देशप्रेमी आणि जनताभिमुख विज्ञान तंत्रज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्यांचा आहे. बघा, या तिन्ही प्रवाहांच्या मध्ये काही गोष्टीबाबत एकमत आहे. बघा, विकासाच्या प्रयत्नांबाबत त्यांना असमाधान वाटतं. आपल्या देशातील विज्ञान व तंत्रज्ञान यांच्यामध्ये कार्य करणाऱ्या संस्थांवरील परकीय वर्चस्वाला त्यांचा विरोध आहे. केवळ बघा, विज्ञान व तंत्रज्ञान यांनी भारताचा विकास घडून येईल असं देखील त्यांना वाटत नाही. विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या महत्वामुळे त्यांच्या संबंधीचं धोरण ठरवण्याची जबाबदारी केवळ शास्त्रज्ञ व तंत्रज्ञानावर टाकू नये असंही त्यांना वाटतं. विज्ञान व तंत्रज्ञान यांचा उपयोग त्यांना समाज परिवर्तनाच्या साधनासारखा करायचा असल्यानं या सर्व संघटना राजकीय स्वरूपाच्या आहेत असं म्हणता येईल. जनवादी विज्ञान आंदोलनामध्ये केरला शास्त्र साहित्य परिषद, कर्नाटक राज्य विज्ञान परिषद, लोकविज्ञान संघटना, किशोर भारती यांच्यासारख्या 10-12 संघटना कार्य करत आहेत. यांच्यातल्याच बघा, केरला शास्त्र साहित्य परिषदेचं या क्षेत्रातील जे कार्य आहे ते कार्य लक्षणीय असून ही परिषद 1962 पासून कार्य करत आहे. केरळमधील जनतेला त्यांच्या मल्याळम भाषेतून वैज्ञानिक गोष्टींची माहिती करून देण्याचं भरीव कार्य या संघटनेने केलेलं आहे. विज्ञान हे वस्तुनिष्ठ, मूल्यरहित, सार्वत्रिक व तटस्थ असतं. विज्ञानाला प्रादेशिक व सांस्कृतिक मर्यादा नसतात अशी या संघटनांची भूमिका आहे. बघा, विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग प्रागतिक लोकशाही, धर्मनिरपेक्ष व समताधिष्ठित समाज रचनेसाठी केला पाहिजे असं त्यांचं मत आहे. सध्या विज्ञानाचा उपयोग भांडवलशाही समाज रचना दृढमूल करण्यासाठी होत आहे. त्यामध्ये बदल करून सामान्य माणसाच्या कल्याणासाठी विज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. त्यासाठी बघा, सामान्य माणसं व वैज्ञानिक यांच्यातले संबंध वाढवले पाहिजेत. समाजामध्ये वैज्ञानिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी या संघटनांनी ग्रहणांसंबंधी सामान्य माणसाला माहिती देऊन त्याबद्दलची भीती व अंधश्रद्धा दूर करणे,
पाण्यातील सूक्ष्मजंतू सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने दाखवून त्यांना पाणी उकळून पिण्यास प्रवृत्त करणे अशा सारख्या साध्या परंतु महत्वाच्या उपक्रमांवर भर दिला आहे. केरळमधील सायलेंट व्हॅली प्रकल्पाला त्यांनी विरोध करून जनजागृती केली. भोपाळ वायू गळती दुर्घटनेत देखील त्यांनी रासायनिक कारखान्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्नांकडे तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नफेबाजी प्रवृत्तीकडे जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी मोहीम उघडली. समुचित तंत्रज्ञानाचा जो प्रवाह आहे त्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर येथे असलेल्या ग्रामीण विभागासाठी विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या उपाययोजना संबंधीचा गट, वर्धा येथील ग्राम विज्ञान केंद्र यांचा समावेश होत असतो. या संघटनांचा औद्योगिकीकरणाला विरोध नाही, परंतु बघा पाश्चात्य तंत्रज्ञानामुळे सध्याच्या भांडवलशाही प्रधान समाजातील शोषण वाढीला लागलं असं त्यांचं मत आहे. त्यासाठी सर्वांना काम मिळेल असं समुचित तंत्रविज्ञान वापरण्याची सूचना ते करतात. देशप्रेमी आणि जनताभिमुख विज्ञान तंत्रज्ञानाचा पुरस्कार करणारा जो तिसरा प्रवाह आहे बघा त्याची संघटना मद्रास या ठिकाणी आहे. आधुनिक संस्कृतीला पर्यायी व्यवस्था निर्माण करू पाहणाऱ्या गांधीवादी विचारांनी ही संघटना कार्य करत आहे. भारतीय जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यामध्ये आधुनिक विज्ञानाला अपयश आलेलं आहे. भारतातील प्रचलित विज्ञान व तंत्रज्ञान हा वसाहतवादाचा वारसा आहे. त्यामुळे भारतीय समाजातील विषमता वाढीला लागलेली आहे. तसंच बघा या विज्ञानामुळे औद्योगिक क्षेत्राचा फायदाच झालेला आहे आणि शेती क्षेत्राची हानी झाली आहे. तर अशा प्रकारची भूमिका या संघटनेने घेतलेली आहे. भारतीय परंपरा समजून घेऊनच आधुनिक विकास विज्ञानाला सामोरं गेलं पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. त्यानंतर आता पुढे आपण बघूयात नागरी स्वातंत्र्य. बघा नागरी स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून संघटना स्थापन झाल्या होत्या. 1936 मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली नागरी स्वातंत्र्य संघ स्थापन झाला होता. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये बघा 1948 साली पश्चिम बंगालमध्ये के.बी. चट्टोपाध्याय यांनी नागरी स्वातंत्र्यासाठी समिती स्थापन केली. 1959 मध्ये केरळमधलं पहिलं संसदीय मार्गाने अधिकारावर आलेलं सरकार केंद्र सरकारने बडतर्फ केलं आणि 1962 मध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्याखाली कम्युनिस्टांची मोठी धरपकड झाली. 1970 मध्ये बघा पश्चिम बंगाल व आंध्र प्रदेश येथे नक्षलवादी कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर विना चौकशी तुरुंगात टाकण्यात आलं. अशा प्रसंगी नागरी स्वातंत्र्याचं रक्षण करण्याकरता संघटना या स्थापन करण्यात आल्या. विशेषतः बघा आणीबाणी नंतर नागरी स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ अधिक जागृती होऊन त्यासाठी अनेक संघटना देखील स्थापन झाल्या. विशेषतः 1980 नंतर मध्यवर्ती सरकारने अनेक कठोर कायदे संसदेकडून मंजूर करून घेतले. 1980 मध्ये आवश्यक सेवा संबंधीचा कायदा देखील मंजूर करण्यात आला. 1984 मध्ये दहशतवादी व विध्वंसक कृती प्रतिबंधात्मक कायदा मंजूर झाला आणि या कायद्यामुळे तसेच 59व्या घटना दुरुस्तीमुळे सरकारच्या हाती मोठ्या प्रमाणावर सत्तेचं केंद्रीकरण झालं व नागरी स्वातंत्र्याची पायमल्ली होऊ लागली. त्यामुळे बघा नागरी स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी अनेक संघटनांनी प्रचार व प्रयत्न केला. देशामध्ये जातीय दंगलींमुळे किंवा अन्य कारणांमुळे देखील जेथे निरपराध व्यक्तींचे बळी गेले त्या ठिकाणी या संघटनांनी अशा घटनांची न्यायालयीन चौकशी व्हावी म्हणून देखील आग्रह धरला आणि काही प्रसंगी या संघटना स्वतःच्या कार्यकर्त्यांमार्फत माहिती मिळून अशा घटनांबाबतचा अहवाल तयार करतात. 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या दिल्ली येथील दंगली, 1986 मध्ये मिरज येथे झालेल्या जातीय दंगली अशा घटनांबाबत नागरी स्वातंत्र्य संघटनांनी पीडित व्यक्ती व कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. 1987 मध्ये देवराला म्हणजेच राजस्थानमध्ये
घडलेल्या सती प्रकरणाबाबत स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न देखील नागरी संघटनांनी हातात घेतला. धरणे किंवा अन्य शासकीय योजनांमुळे विस्थापित होणाऱ्या लोकांना न्याय मिळावा व त्यांचं पुनर्वसन व्हावं, बंद पडलेले कारखाने पुन्हा सुरू होऊन कामगारांना रोजगार मिळावा, झोपडपट्टी वासियांच्या झोपड्या त्यांना नवी जागा मिळाल्याखेरीज पाडल्या जाऊ नयेत, तर अशा गोष्टींसाठी देखील नागरी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या संघटनांनी कायदेशीर व अन्य स्वरूपाचे प्रयत्न केलेले. अशा रीतीने नागरी स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ अनेक संघटना देशात कार्य करत असल्या तरी त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद आहेत. काही संघटना उदारमतवादी लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांनी स्थापन केलेल्या असून काही साम्यवादी विचारांच्या पुरस्कर्त्यांनी स्थापन केल्या. नागरी स्वातंत्र्याची संकल्पना लोकशाही, धर्मनिरपेक्षता यांच्याकडे पाहण्याचे त्यांचे दृष्टिकोन जे आहेत ते भिन्न भिन्न होते आणि त्यामुळेच सर्वत्र नागरी स्वातंत्र्याच्या प्रश्नाबाबतीत या संघटना एकत्र येतील याची खात्री नाही आणि तसंच या बहुतेक सर्व संघटना संघटनात्मक रचनेच्या दृष्टीने देखील दुर्बल असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पुढे आता अन्य ज्या काही संसदबाह्य राजकीय संघटना आहेत तर त्यांच्याविषयी माहिती घेऊया. बघा, देशाच्या अनेक भागांमध्ये संसदबाह्य राजकीय संघटना कार्य करत आहेत. त्या सर्वांचाच या ठिकाणी उल्लेख करता येणार नाही. मधुकरराव देवल यांनी बघा म्हैसाळ या ठिकाणी विठ्ठल सहकारी संस्थेच्या मार्फत सहकारी शेतीचा व अन्य प्रयोग हाती घेऊन सुमारे 100 कुटुंबांचं राहणीमान सुधारण्याचा अभिनव प्रयोग केला. श्री विलासराव साळुंखे यांनी स्थापन केलेल्या ग्राम गौरव प्रतिष्ठान संस्थेनं पाणी वाटपासंबंधी अभिनव संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न केला. श्री पिंकन पटेल यांनी बघा यांची निरटी ही जी संस्था आहे ही संस्था वारली शेतकऱ्यांमध्ये काम करते. ग्रामायण या संस्थेचं फासे पारध्यांचे शेतीचं पुनर्वसन करण्याचा उपक्रम त्यांनी केलेला. डॉक्टर बाबा आढाव यांची महात्मा फुले समता प्रतिष्ठान ही संघटना सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतलेले होते. डॉक्टर आढावांच्या प्रेरणेने स्थापन झालेली विषमता निर्मूलन समिती अशा प्रकारचं काम करणाऱ्या व्यक्ती या संस्था यांना एकत्र आणते. 1967 मध्ये स्थापन झालेल्या युवक क्रांती दल या संघटनेने प्रारंभी विद्यापीठातील भ्रष्टाचारासारख्या प्रश्नासंबंधीची आंदोलनं हाती घेतली. त्यानंतर त्यांनी शेतमजुरांना संघटित करण्याचं कार्य देखील काही काळ केलं. धुळे जिल्ह्यातील शहादे भागात काही मार्क्सवादी विचारांच्या तरुणांनी श्रमिक संघटना स्थापून तिच्या मार्फत आदिवासी व शेतमजुरांचे लढे उभे केले. 1970च्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यामध्ये श्री काळूराम दोधाडे या आदिवासी कार्यकर्त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने भूमिसेनेची स्थापना केली. जमीनदारांनी हिरावून घेतलेल्या जमिनी आदिवासींना परत मिळवून देण्यासाठी या भूमिसेनेने अनेक लढे देखील उभारले. आदिवासींमध्ये जागृती घडवून आणण्याचं कार्य देखील या संघटनेने हाती घेतलेलं होतं. 1972च्या सुमाराला बघा दलित तरुणांनी दलित पॅन्थर्स या संघटनेची स्थापना केली. या संघटनेने दलितांचे अनेक आर्थिक व सामाजिक प्रश्न हाती घेऊन त्याबद्दल प्रभावी प्रचार केला. परंतु कालांतराने या संघटनेमध्ये दुफळी निर्माण झाली. श्री बिंदू माधव जोशी यांनी स्थापन केलेली ग्राहक पंचायत ही संस्था ग्राहकांमध्ये जागृत करण्याचे कार्य करत आहेत. उत्पादकांपासून ग्राहकांना रास्त भावाने थेट माल पोहोचवण्यासाठी या संघटनेने ग्राहकांचे गट देखील स्थापन केलेले आहेत. त्यानंतर आता संसदबाह्य राजकीय संघटनांचे सामर्थ्य पाहूयात. बघा, पक्षीय राजकारण आणि निवडणुका यांच्यामध्ये गुंतलेल्या कार्यकर्त्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न धसास लावता येत नाही. क्रांतिकारक मार्गांचे आकर्षण वाटले तरी त्यांना बघा शासनाच्या धोरणावर परिणाम होत नाही. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये ज्यांना नवसमाज निर्मितीची आस आहे अशा प्रकारचे ध्येयवादी कार्यकर्ते संसदबाह्य राजकीय संघटनांकडे वळले आहेत. अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना जनतेचे प्रश्न चांगल्या रीतीने समजून घेता येतात. त्यांच्या प्रामाणिक प्रवृत्तीने
त्यांच्यावर जनतेचा विश्वास बसतो आणि त्यामुळे त्यांच्या प्रयोगामध्ये जनतेचा सहभाग वाढतो. बघा, अशा प्रकारच्या संघटनांचे कार्य नोकरशाही प्रवृत्तीने चालत नाही. त्यांच्या कार्यपद्धतीत लवचिकता असते. त्यांचे कार्यक्रम वास्तववादी आणि जनतेच्या गरजा लक्षात घेऊन आखलेले असतात. त्यामुळे त्यांच्या कार्याला जनतेचा प्रतिसाद चांगल्या रीतीने मिळतो. अशा प्रकारच्या संसदबाह्य राजकीय संघटनांचे कार्यकर्ते पोटतिडकीने कार्य करत असल्याने ते भ्रष्टाचारापासून दूर राहतात. त्यामुळे बघा, त्यांना आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी काटकसरीने व कमी खर्चात करणे शक्य होतं. या संघटना प्रयोगशील आहेत. विकासाच्या क्षेत्रात त्या नाविन्यपूर्ण प्रयोग करत आहेत. त्यांचे सर्वात मोठे सामर्थ्य असे की कोणत्याही कार्यक्रमाकडे त्या एकांगी दृष्टिकोनातून पाहत नाहीत. हाती घेतलेल्या उपक्रमांच्या सर्व बाजूंचा विचार केलेला असल्याने त्यांना समाज परिवर्तनाच्या उद्दिष्टाकडे आपले लक्ष केंद्रित करणं सोयीचं जातं. भारतासमोर आज दारिद्र्य, बेकारी, अफाट लोकसंख्या वाढ, वाढता हिंसाचार, भ्रष्टाचार, संकुचित प्रांतीय वृत्ती, जातीयतावाद यांसारखे जे प्रश्न आहेत, तर असे अनेक प्रश्न उभे असता संसदबाह्य राजकीय संघटना हे एक आशास्थान आहे असं अनेक विचारवंतांचं मत होतं. त्याच्यानंतर संसदबाह्य राजकीय संघटनांच्या मर्यादा बघा. संसदबाह्य राजकीय संघटनांची फार मोठी वाढ अलीकडच्या काळात झाली जरी असली तरी बघा, आपल्या देशाचा प्रचंड विस्तार लक्षात घेतल्यास त्या एकूण लोकसंख्येच्या फारच कमी भागावर आपला प्रभाव ते टाकू शकतात. एका अंदाजानुसार या संघटना जेमतेम 1 कोटी लाखापर्यंत लोकसंख्येपर्यंत जाऊन पोहोचतात. त्यामुळे या संघटनांच्या कार्याविषयी विचारवंतांना कितीही आशा वाटली तरी त्यांची ही मर्यादा लक्षात घेणं गरजेचं असतं. संसदबाह्य राजकीय संघटनांचा कारभार पुष्कळदा अनौपचारिक रीतीने चालतो. त्यामुळे बघा, त्यांच्या कार्यात म्हणावी तेवढी शिस्त राहत नाही. या संघटनांपैकी बहुतांश संघटना लहान असून पैशांचं पाठबळ नसल्याने कार्य करताना त्यांना अनेक अडचणींशी सामना करावा लागतो. त्यामुळे बघा, त्यांच्या कामामध्ये सातत्य देखील राहत नाही. या संघटना सामाजिक दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी कार्य करतात. त्यामुळे प्रस्थापित हितसंबंधांना धोका निर्माण होऊन त्यांच्यामुळे या संघटनांच्या मार्गामध्ये अनेक अडचणी देखील उत्पन्न होतात. अनेकदा या संघटना स्थानिक प्रश्नांमध्ये इतक्या गुंततात की मूलभूत समाज परिवर्तन घडवण्याची इच्छा असून देखील त्यांचं व्यापक राष्ट्रीय प्रश्नांकडे दुर्लक्षच होतं. संसदबाह्य राजकीय संघटनांपैकी काही संघटनांचे कार्यक्षेत्र व व्याप मोठा आहे, परंतु बघा, त्यांच्या कारभाराबद्दल अनेक प्रकारचे आक्षेप देखील घेण्यात आलेले आहेत. या मोठ्या संघटना पुष्कळदा परकीय मदतीवर अवलंबून असतात. अशा संस्था ग्रामीण भागात कार्य करत असल्याचं दाखवून शहरातूनच आपल्या कार्याचं सूत्रसंचालन करतात. त्यामुळे त्या खऱ्या अर्थानं जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही व त्यांचे प्रश्न देखील समजून घेऊ शकत नाही. अनेकदा संधी साधू राजकारणी एवढंच नव्हे तर गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं या संस्थात शिरतात आणि त्यामुळे या संस्थांचा कारभार मनमानीपणाने चालतो. या संघटनांचा बाहेरचा देखावा कितीही पुरळ पाडणारा जरी असला तरी त्यांच्यामुळे सामान्य माणसांचं हित साधलं जात नाही. उलट अशा संस्थांमुळे उच्चभ्रू समाजातील व्यक्ती आपला स्वार्थ साधून समाजात प्रतिष्ठा पावतात. अशा संघटनांमध्ये पुष्कळदा एखाद्या व्यक्तीला आत्यंतिक महत्व असतं. त्या व्यक्तीखेरीज संघटनेतील पान देखील हलू शकत नाही. कालांतराने अशा संघटनांमध्ये हुकुमशाही प्रवृत्ती वाढीला लागते. ज्या संघटनांना आर्थिक चणचण असते अशा संघटना कालांतराने सरकारी मदत घेऊ लागतात. साहजिकच त्या पूर्वीप्रमाणे प्रस्थापित हितसंबंधांशी व सरकारशी आवश्यक असेल तेव्हा संघर्ष करू शकत नाही. संसदबाह्य राजकीय संघटनांच्या कार्यामध्ये अजून देखील समन्वय प्रस्थापित झालेला नव्हता. त्यांच्यामुळे त्यांचं जे कार्य आहे ते कार्य परिणामकारक झाल्याचं दिसून आलं नाही.
बघा, अशा प्रकारच्या संघटनांच्या बाबतीत एक आचारसंहिता असावी अशा हेतूने 1985 मध्येच एक विधेयक केंद्र सरकारने तयार केलेलं होतं. अशा संघटनांची राज्य पातळीवर मंडळं असावीत अशी तरतूद त्या विधेयकामध्ये होती. परंतु बघा, या विधेयकावर बरीच टीका झाल्यामुळे ते संसदेसमोर येऊ शकले नाही. हे विधेयक मंजूर झाले असते तर अशा संघटनांवरचं परकीय वर्चस्व कदाचित कमी झालं असतं. त्यांच्या कार्याला देखील कदाचित बळकटी आली असती. परंतु सध्या तरी ही शक्यता दुरावली. परिणामी या संघटना आज एकत्र येऊन सरकारवर आपला पुरेसा प्रभाव पाडू शकत नाहीत. अशा प्रकारच्या संघटनांची आणखी एक मर्यादा अशी होती की पुष्कळदा काही वर्ष चिकाटीने काम करून देखील जेव्हा त्या कार्याचं दृश्य स्वरूप दिसत नाही तेव्हा कार्यकर्ते निराश होतात आणि असे कार्यकर्ते नंतर एकतर पक्षीय राजकारणात प्रवेश करतात किंवा राजकारण व समाजकारणापासून संपूर्ण बाजूला होतात. काही कार्यकर्ते मूळ संघटनेतून फुटून स्वतःची वेगळी संघटना निर्माण करतात. संघटनेतील कार्यकर्त्यांना आर्थिक सुरक्षितता नसल्यामुळे कालांतराने ते संघटनेपासून दूर देखील होतात. जे कार्यकर्ते संघटनेत टिकतात ते केवळ आगतिकतेने आणि या सर्वच कारणांमुळे या संघटनांचं कार्य काही काळ चांगलं चाललं तरी नंतर त्यांच्या कार्यात शिथिलता येते व त्या बंद पडतात. तर बघा, अशा प्रकारे या घटकामध्ये स्वयंस्फूर्त संघटना भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच कार्य करत होत्या. महात्मा गांधीजींनी राजकीय चळवळीला सामाजिक चळवळीची जोड दिली आणि ग्रामीण भागामध्ये अस्पृश्यता निवारण, खादी ग्रामोद्योग अशा विविध क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या संघटनांचे कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. स्वातंत्र्यानंतर गांधीवादी विचारसरणीचे कार्यकर्ते स्वरोदय चळवळीत विधायक कार्य करू लागले. त्यांचं कार्य सरकारच्या कार्यक्रमाशी पूरक अशाच प्रकारचं होतं. या संघटना राजकीय क्षेत्रापासून दूर होत्या. गेल्या 20 ते 25 वर्षांमध्ये निर्माण झालेल्या अनेक स्वयंस्फूर्त संघटना विविध प्रकारचे सामाजिक कार्य करत असल्या तरी त्या सत्तेच्या राजकारणापासून दूर राहून देखील राजकीय क्षेत्राशी संबंधित होत्या. त्यांच्या या विशेषत्वामुळेच त्यांना संसदबाह्य राजकीय संघटना म्हणतात. स्वातंत्र्यानंतर आर्थिक नियोजनाने देशाच्या झालेल्या प्रगतीचा फायदा गोरगरिबांना न मिळता तो धनिकांनाच जास्त प्रमाणात मिळाला. लोकसंख्या वाढीबरोबरच देशातील निरक्षरता आणि दारिद्र्य यांचं प्रमाण देखील वाढलेलं होतं. राजकीय क्षेत्रामध्ये पंडित नेहरूंच्या निधनानंतर केंद्रामध्ये सत्तेचं आत्यंतिक केंद्रीकरण झालं. विशेषतः बघा, आणीबाणीच्या काळामध्ये. या आणीबाणीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर दडपशाहीच्या सत्राला सुरुवात झाली. देशातील हिंसाचाराचं प्रमाण वाढलं. राजकीय संस्थांच्या अवनतीला प्रारंभ झाला. कायद्याचं अधिराज्य, नागरी स्वातंत्र्य, लोकशाही केंद्रीकरण या संकल्पनांना प्रत्यक्ष व्यवहारात फारसं स्थान राहिलंच नाही. भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये हा एक मोठाच पेचप्रसंग निर्माण झाला. राजकर्ते व प्रजा यांच्यामध्ये दुराव्याची भावना मोठ्या प्रमाणावर वाढू लागली. सर्वच क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराला ऊत आला. राजकारणामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली. विरोधी पक्ष संसदीय निवडणुकीच्या चक्रामध्ये अडकले. बुद्धिजीवी वर्ग सत्तेच्या आश्रयाने मिंधा बांधला आणि डाव्या चळवळीला मरगळ आली. देशातील संसदीय लोकशाही आणि साम्यवादी चळवळ यांचं हे जे अपयश घडून आलं तर हे अपयश लक्षात घेऊन साधारणतः 1962च्या सुमाराला देशातील अनेक संवेदनाक्षम तरुणांनी ठरीव राजकारणाची चाकोरी सोडून विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्याला सुरुवात केली. त्यांनी स्थापन केलेल्या संघटना संसदबाह्य परंतु राजकीय स्वरूपाच्या होत्या. त्यांच्यामध्ये गांधीवादी विचार प्रणालीपासून नक्षलवादी कार्यकर्त्यांपर्यंत अनेक विचारसरणीचे युवक आकृष्ट झालेले दिसतात. या संघटना पर्यावरण, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान, दलित व आदिवासी, शेतमजूर, स्त्री मुक्ती, नागरी स्वातंत्र्य अशा विविध क्षेत्रांमध्ये कळकळीने कार्य करत होत्या.
संसदबाह्य राजकीय संघटनांतील कार्यकर्ते तळमळीचे असायचे. त्यांना जनतेचे प्रश्न अधिक चांगल्या रीतीने समजू शकतात. त्यांची कार्यपद्धती लवचिक असायची. या संघटना प्रयोगशील असायच्या. या सर्वच कारणांमुळे या संघटनेमध्ये जनतेचा सहभाग वाढलेला. बघा, आपल्या देशाच्या विस्ताराच्या मानाने संसदबाह्य राजकीय संघटनांचा प्रभाव फारच मर्यादित होता. या संघटनांपैकी बहुतांश संघटना लहान असून त्यांना पैशांचं पाठबळ नसल्यानं त्यांना कार्य करताना अनेक अडचणींशी सामना करावा लागला. त्यामुळे त्यांच्या कामामध्ये सातत्य राहिलं नाही. संसदबाह्य राजकीय संघटनांपैकी काहींचा व्याप मोठा असून त्यांना परकीय मदत मिळायची. त्यामुळेच बघा, या संघटनांवर परकीय वर्चस्व होतं. अशा संघटनांना संधीसाधू राजकारणी व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घ्यायचे. देशातील अशा प्रकारच्या संघटना एकत्र येऊन काम करत नसल्याने देखील त्यांचा प्रभाव पाहिजे तेवढा पडू शकला नाही. या सर्वच कारणांनी या संघटनांच्या कार्यामध्ये एकतर शिथिलता आली किंवा त्या बंद पडल्या. तर अशा प्रकारे संसदबाह्य राजकीय संघटनांच्या राजकारणामध्ये संसदबाह्य राजकीय संघटनांचा उगम, त्यांची उद्दिष्ट, त्यांचं कार्य, संसदबाह्य राजकीय संघटनांचं सामर्थ्य आणि संसदबाह्य राजकीय संघटनांच्या मर्यादा या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.